वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27मध्ये चेंज झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपला सब्जेक्ट आहे इंग्लिश आणि त्या इंग्लिश सब्जेक्टमधला जो 2.2 आहे स्टोरीज ऑन अ स्ट्रिंग, तर त्याचं पूर्ण मराठी मिनिंग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा पूर्ण जो लेसन आहे तो समजून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये जे व्होकॅब्युलरी आहे, महत्त्वाचे शब्द आहेत, तर ते आपण बघूया. तर पहिला आहे पपेट. पपेटला मराठी शब्द काय आहे? बाहुली किंवा कळसूत्री बाहुली. पपेटियर. पपेटियर म्हणजे बाहुल्यांचा खेळ करणारा, त्याला पपेटियर म्हटलंय. ट्रॅडिशन्स. ट्रॅडिशन्स म्हणजे परंपरा. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे एक्साइटिंग. एक्साइटिंग म्हणजे रोमांचक किंवा एकदम उत्साहानं भरलेलं. त्याच्यानंतर पुढे आहे कोरीव किंवा कोरलेलं. ट्रॅडिशनल. तर ट्रॅडिशनली किंवा ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिकपणे. त्याच्यानंतर डिएटीज म्हणजे देवी देवता जे आहेत त्यांच्यासाठी शब्द वापरलाय. हार्मोनी. हार्मोनी म्हणजे सुसंवाद, एकमेकांशी योग्य भाषेमध्ये बोलणं किंवा शांतता या अर्थानं हा शब्द वापरला जातो. मोरल व्हॅल्यूज, नैतिक मूल्य किंवा संस्कार. संस्कार हा शब्द आपल्याला पटकन लक्षात येतो. त्याच्यानंतर आहे सेक्रेट म्हणजे पवित्र. सेक्रेट म्हणजे पवित्र. त्याच्यानंतर एक्सप्रेसिव्ह. एक्सप्रेसिव्ह म्हणजे भावनापूर्ण किंवा भावना व्यक्त करणारा. फेरीटेल. फेरीटेल म्हणजे परीकथा किंवा परीची गोष्ट. ऑडियन्स. ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक किंवा ऐकणारे, पाहणारे लोक. गिगल्स. गिगल्स म्हणजे गालातल्या गालात हसणे किंवा मंद हसणे. त्याच्यानंतर आपल्या लेसनचं नाव काय आहे? स्टोरीज ऑन अ स्ट्रिंग. स्टोरीज ऑन अ स्ट्रिंग म्हणजे दोऱ्यांवरील गोष्टी. आता इथं कुठल्या अर्थानं घ्यायचं आहे? कठपुतळ्यांच्या गोष्टी. स्टोरीज ऑन अ स्ट्रिंग, कठपुतळ्यांच्या गोष्टी. तर त्याच्या आधी सुरू करण्याआधी लेसन काही वॉर्मअपचे क्वेश्चन आहेत, ते जरा बघूया आपण. सीट इन अ सर्कल. एका वर्तुळात गोल बसा असं सांगितलंय. पास अ बॉल अराउंड व्हाईल द म्युझिक प्लेज म्हणजे काय करा? संगीत सुरू असताना चेंडू एकमेकांकडे पुढे ढकलायचा आहे, पास करायचा आहे. वेन द म्युझिक स्टॉप्स द लर्नर होल्डिंग द बॉल मस्ट बी स्पीक एनी फनी डायलॉग ऑर सेंटेन्सेस ॲज इफ द पपेट इज टॉकिंग. आणि जेव्हा संगीत थांबेल तेव्हा ज्याच्या हातात चेंडू राहील अशा विद्यार्थ्यांना कठपुतली बोलत असल्यासारखा कोणताही मजेशीर संवाद किंवा वाक्य बोलायचं आहे. तर ॲक्टिव्हिटी करायला सांगितलेलं आहे. क्वेश्चन आन्सर सारखं त्याच्यात काही नाही आहे. त्याच्यानंतर लेसन आपण स्टार्ट करूया. लेसनमधली पहिली लाईन आहे, जो लेसन आपल्याला आहे त्याची पहिली लाईन आहे किंवा क्वेश्चन काय आहे तिथं? रीड अँड अंडरस्टँड. वाचा आणि समजून घ्या. ओके. तर पहिली लाईन इथून सुरू होते, ही जी दिसते ती. India is a land of colorful and exciting puppet traditions found in every corner of our country, north, south, east, west. तर भारत हा काय आहे? कलरफुल म्हणजे रंगीबिरंगी, एक्साइटिंग म्हणजे रोमांचक, कठपुतली परंपरेचा देश आहे, जो आपल्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व प्रत्येक भागात हा जो आहे तो आढळतो. ओके. खेळ जो आहे तो आढळतो. त्याच्यानंतर दुसरी लाईन आहे. ईच रिजन हॅज इट्स ओन स्पेशल स्टाईल ऑफ पपेट्स दॅट टेल्स वंडरफुल स्टोरीज म्हणजे प्रत्येक प्रदेशाची, प्रत्येक रिजन म्हणजे काय? त्या प्रदेशाची हॅज इट्स ओन स्पेशल स्टाईल ऑफ पपेट्स. कठपुतल्यांची स्वतःची एक विशेष शैली आहे, स्टाईल आहे. दॅट टेल्स वंडरफुल स्टोरीज की जी प्रत्येक स्टाईल जी काय सांगते? वेगवेगळ्या गोष्टी छान पद्धतीनं सांगते. इन द नॉर्थ, इस्पेशली राजस्थान, the bright and dancing Kathputli puppets perform tales of a brave king and clever queen. उत्तरेकडे विशेषतः राजस्थानमध्ये चमकदार, ब्राईट म्हणजे चमकदार आणि नाचणाऱ्या कठपुतली शूर राजे आणि हुशार राण्यांच्या कथा सादर करतात. तिथली स्पेशालिटी ती आहे. द साऊथ स्टार्स लाईक साऊथ स्टेट्स. ओके. द साऊथ स्टेट्स लाईक कर्नाटका अँड तमिळनाडू फेमस फॉर बोमलाट्टम पपेट्स. ओके. कर्नाटक किंवा तमिळनाडू ही जी दक्षिणेकडील राज्य आहेत ती बोमलाट्टम या कठपुतल्यांसाठी काय आहेत? प्रसिद्ध आहेत. दीज पपेट्स आर लार्ज, ब्युटिफुल, कार्व्ड अँड मेड विथ ग्रेट स्किल. तर ह्या ज्या कठपुतळ्या आहेत, दक्षिणेकडच्या कठपुतळ्या मोठ्या, सुंदर, कोरीव, कार्व्ड म्हणजे कोरीव काम केलेल्या आणि मोठ्या कौशल्याने बनवलेल्या असतात. विथ ग्रेट स्किल. ओके. then the next is traditionally बोमलाट्टम
was used in a temple, festival, and village gatherings to tell the stories from Ramayana, Mahabharat, and local legends. तर पारंपरिकदृष्ट्या म्हणजे ट्रॅडिशनली तिथल्या परंपरेनुसार पारंपरिकदृष्ट्या बोमलट्टमचा जो वापर आहे तो मंदिरातले उत्सव, टेम्पल फेस्टिवल्स, गावातील मेळावा जो असतो, लोक एकत्र येऊन कथा वगैरे ऐकतात, विलेज गॅदरिंग्स टू टेल द स्टोरी ऑफ रामायण, महाभारत अँड लोकल लिजंड्स म्हणजे रामायण, महाभारत आणि तिथल्या स्थानिक लोककथांमधल्या गोष्टी सांगण्यासाठी याचा वापर केला जातो. बिकॉज ऑफ द पपेट्स कुड मूव्ह देअर हँड्स, हेड अँड इवन आईज व्हेरी स्मूथली. या कठपुतळ्यांकडे काय असतं ते आपले हात, डोके, डोळे सुद्धा अगदी सहजपणे हलवू शकत असल्यानं स्मूथली दे वेर यूज टू टीच द मॉरल व्हॅल्यूज अँड एंटरटेन द पीपल ड्युरिंग द सेलिब्रेशन. तर त्यांचा वापर उत्सवादरम्यान लोकांना नैतिक मूल्य म्हणजे चांगले संस्कार शिकवण्यासाठी आणि त्यांचं मनोरंजन करण्यासाठी सुद्धा एंटरटेन करण्यासाठी सुद्धा केला जात असे. The performer believed that these puppets brought blessing and joy whenever they were shown. The performers believed that these puppets brought blessing and joy whenever they were shown. हे खेळ सादर करणाऱ्या कलाकारांचा असा विश्वास होता की या कठपुतल्या जिथे दाखवल्या जातात तिथे त्या आशीर्वाद आणि आनंद देतात. ओके, तिथे त्या आशीर्वाद आणि काय देतात, आनंद देतात. ओके, now the next part. In Andhra Pradesh, the shining leather Tolu Bomlatta puppets create a magical shadow pictures on a white screen. तर आंध्र प्रदेशामध्ये द शायनिंग लेदर म्हणजे चमकणाऱ्या कातड्यापासून बनवलेल्या जो तोलू बोमलट्टा या कठपुतळ्या आहेत, मॅजिकल क्रिएट अ मॅजिकल शॅडो पिक्चर्स ऑन अ व्हाईट स्क्रीन. तर या कठपुतळ्या पांढऱ्या पडद्यावर जादुई सावलीची चित्रे तयार करतात. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे ट्रॅडिशनली तोलू बोमलट्टा वॉज युज्ड टू टेल द सेक्रेट स्टोरीज इस्पेशली एपिसोड्स फ्रॉम द रामायण. तर पारंपरिकदृष्ट्या जर बघितलं तिथल्या परंपरेनुसार तोल बोमलट्टाचा वापर पवित्र गोष्टी विशेषतः रामायणातला प्रसंग दाखवण्यासाठी केला जात असे. Through the glowing shadows, music and expressive movement, they taught people important lesson about good behavior, kindness and bravery and truth. Okay, प्रकाशमान सावल्या, ग्लोईंग शॅडोज, संगीत आणि म्हणजे प्रकाशमान सावल्या, संगीत आणि भावपूर्ण हालचाली. ओके, एक्सप्रेसिव्ह मुवमेंट्स, भावपूर्ण हालचालींच्या माध्यमातून त्यांनी लोकांचे वर्तन, बिहेवियर, लोकांचं वर्तन, दयाळूपणा, काइंडनेस शब्द आहे, शौर्य म्हणजे इंग्लिशमध्ये आहे ब्रेवरी, आणि सत्य, ट्रूथ. तर याबद्दलचे धडे त्याच्यातनं शिकवले जातात. ओके, द शॅडो पपेट्स वेअर ऑल्सो बिलीव्ड टू प्लीज द विलेज डिएटीज अँड ब्रिंग हार्मनी टू कम्युनिटी. तर या सावलीच्या कठपुतळ्यांमध्ये ग्रामदैवत प्रसन्न होतात. विलेज डिएटीज, ग्रामदैवत, विलेज डिएटीज म्हणजे ग्रामदैवत प्रसन्न होतात आणि समाजामध्ये शांतता आणि सद्भाव राहतो असाही विश्वास आहे. ओके, हार्मनी. इन ओडिसा अँड बेंगॉल द टीनी रोड पपेट स्लाइड, जम्प अँड ट्विस्ट इन अ फनी वेज. जर आपण ओडिसा आणि बंगालमध्ये बघितलं तर काठीच्या म्हणजे रॉडच्या साह्यानं चालवल्या जाणाऱ्या छोट्या कठपुतळ्या मजेशीर रीतीने घसरतात, उड्या मारतात आणि वळतात. जम्प, ट्विस्ट, स्लाइड, जम्प अँड ट्विस्ट इन अ फनी वेज म्हणजे मजेशीर पद्धतीनं त्या घसरतात, उड्या मारतात आणि वळतात. दीज वंडरफुल पपेट्स सिंग, डान्स, ॲक्ट अँड इवन टीच अस अ ब्युटिफुल स्टोरीज फ्रॉम इंडियाज रिच कल्चर. तर ह्या ज्या अप्रतिम कठपुतळ्या आहेत त्या गातात, नाचतात, अभिनय करतात आणि भारताच्या ज्या समृद्ध संस्कृतीतील सुंदर गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकवतात. ओके, वॉचिंग अ पपेट शोज फील्स लाईक सीइंग अ फेरी टेबल कम अलाइव्ह. तर कठपुतळींचा प्रयोग पाहणं, पपेट शो पाहणं म्हणजे एखाद्या परियांच्या गोष्टी, फेरी टेल म्हणजे परींची गोष्ट जिवंत होताना पाहण्यासारखं असतं. पपेट शोज आर नॉट ओनली इंटरेस्टिंग बट ऑल्सो फुल ऑफ फन अँड सरप्राईज. कठपुतळीचे जे प्रयोग आहेत ते केवळ मनोरंजनासाठीच असतात असं नाही, मनोरंजन तर असतातच, बट फुल ऑफ फन अँड सरप्राईज, त्याच्यामध्ये मजा असते आणि ते आश्चर्यानं भरलेले असतात.
समटाइम्स द पपेट डू सिली थिंग्स दॅट मेक एव्हरीवन लाफ्स. कधी कधी कठपुतळ्या काय करतात, मूर्खपणाच्या गोष्टी करतात की ज्यामुळे सगळे हसतात. म्हणजे तो मूर्खपणा काही ठरवून केलेला नसतो, सगळे हसावेत या दृष्टीनंच केलेला असतो. इमॅजिन अ पपेट किंग हू कीप्स ड्रॉपिंग हिज क्राउन crown again and again, or puppet parrot that talks non-stop until even the puppeteer acts tired. कल्पना करा की एखादी कठपुतलीच राजा, जो आपला मुकुट वारंवार खाली पडत राहतो, किंवा कठपुतली पोपट जो सतत बोलत राहतो तोपर्यंत की कठपुतली नाचवणारा कलाकार सुद्धा थकल्याचे नाटक करतो. म्हणजे हे सगळं हसवण्यासाठी केलं जातं. ओके. इन सम शोज द पपेट सडनली स्नीजेस लाऊडली achoo and the audience burst into the giggling. काही प्रयोगांमध्ये एखादी कठपुतली मोठ्यानं शिंकते, स्नीज म्हणजे शिंकले, मोठ्यानं शिंकते, achoo शिंक त्याच प्रकारे शिंकतो आपण, आणि त्यामुळे काय होतं, प्रेक्षक खदखदून हसू लागतं. म्हणजे हे सगळं काय होतं, कधी कधी ठरवूनही केलं जातं की जेणेकरून लोक हसतील. अ नॉटी पपेट may try to escape from the stage and the puppeteer quickly pulls the string to catch it before it runs away. तर एखादी खोडकर कठपुतली काय करते, मंचावरून पळून जाण्याचा, एस्केप म्हणजे काय, पळून जाण्याचा प्रयत्न करू शकते, आणि ती पळून जाण्यापूर्वी कठपुतली नाचवणारा दोर पटकन ओढून तिला काय करतो, आत ओढतो. ओके. द फनी मुवमेंट मेक्स पपेट शोज एक्साइटिंग. आणि हे जे मजेशीर प्रसंग आहेत ते रोमांचक बनवतात, पाहायला खूपच मजा येते. बिकॉज यू नेवर नो व्हॉट द पपेट विल डू नेक्स्ट. की कठपुतळी पुढं काय करेल हे तुम्हाला कधीच माहिती नसतं, आणि त्यामुळे ते बघणं इंटरेस्टिंग वाटतं, मजा येते बघायला. दॅट इज व्हाय पपेट फॉर्म्स ऑफ इंडिया कंटिन्यू टू एंटरटेन द चिल्ड्रन अँड अडल्ट्स अलाइक, कीपिंग अवर ओल्ड ट्रॅडिशन अलाइव्ह इन अ जॉयफुल अँड प्लेफुल वे. म्हणूनच भारतीय कठपुतल्यांचं प्रकार लहान मुलांना आणि मोठ्यांना समान रीतीनं आनंद देत राहतात, आणि आपल्या जुन्या परंपरा आनंदी आणि खेळकर मार्गाने काय करतात, जिवंत ठेवतात. ओके. तर इथं आपला हा लेसन जो आहे त्याचं मराठी मिनिंग मी तुम्हाला सांगितलं. तर ते तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला कळण्यासाठी मुद्दामून प्रोनाऊन्सिएशन आणि मराठी मिनिंग सुद्धा मी त्यात टाकलेलं आहे, की जेणेकरून तुम्हाला लाईन बाय लाईन त्याचं काय होईल, मिळून जातील त्या सगळ्या गोष्टी. ओके. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. पुढील व्हिडिओमध्ये आपण जो पुढचा लेसन आहे तो बघूया.